नमस्कार. हॅलो. हाय. का ग बाई अशी का दिसतेस? उदास दिसतेस. काय झालं? उन्हाचा त्रास होतोय का अजून वेगळंच काही कारण आहे? अगं अगदीच असं काही नाही. हा. पण खरं सांगू का, आत्ता येताना घराच्या जवळ तळ आहे, तुला माहीतच आहे. आणि तिथं मी एक गोष्ट पाहिली, त्यामुळे थोडंसं मन खट्टून झालं. काय झालं? काय बघितलं? अगं खरं तर तळ्यापाशी नेहमीच कोणीतरी जुन्या रंग उडालेल्या मूर्ती म्हणू नकोस, जुन्या तसबिरी म्हणू नको, निर्माल्य म्हणू नको, असं रचून ठेवलेलं असतं. आणि आत्ता येताना ना रामाची एक तसबीर तिथं मी पाहिली आणि मला एकदम असं वाईट वाटलं की अगं अगदी 2 दिवसावर आता उद्यावर आलेलं आहे. उद्यावर आले रामनवमी आणि आपण तो उत्सव किती उत्साहात साजरा करतो. उदाहरण येतं आपल्याला अगदी उत्सव साजरे करताना. पण त्याच्या आधी आपल्या ह्या श्रद्धांना अशी ओहोटी लागते. आपण का पाणी फिरवतो अशा काही गोष्टी करून? तुला नाही वाटत? खरं मला तुझं म्हणणं पटतंय, पण माहिती का ह्याचा दुसऱ्या बाजूने पण विचार करून बघ ना. अगं उद्या रामनवमी आली, ती त्यांच्या घडी असलेली रामाची तस्वीर जुनी झाली म्हणून त्यांनी नवीन तस्वीर आणली. आता जुन्याचं काय करायचं हा त्यांना प्रश्न पडला. फाडून फेकायची नाही हिंमत, शिरवता येत नाही, बरोबर, कचऱ्यात टाकून देता येत नाही. काय करायचं? जिथे 4 लोकांनी तस्वीरी नेऊन ठेवल्या तिथेच त्यांनी ही पण आणून ठेवली. नवीन तर आणलं, जुन्याचं करायचं काय? मग दृष्टी आणि सृष्टी. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पटलं मला. पण मला काय वाटतं सांगू का, कधी ना कधी आयुष्यात आपल्याला वस्तू म्हण, नाती म्हण, अगदी वास्तू म्हणजे आपलं घर आणि अगदी स्वतःला स्वतःची फारकत ही घ्यावीच लागते. हा निसर्ग नियम आहे. पण मला काय वाटतं की अशी फारकत घ्यायची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा ते नको असलेल्या वस्तू, नाती किंवा आपल्या जे काही आपण हे काय असं टाकतोय त्या वस्तूंमध्ये, नात्यांमध्ये कधीतरी आपल्या भावना, श्रद्धा गुंतलेल्या होत्या, याचा क्षणभर विचार आपण करायची वेळ आलेली आहे. हे भान राखणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तू म्हणतेस ते कसं कळलं, पण अजून नीट कळायला एखादं उदाहरण देऊन सांग ना प्लीज. हो नक्कीच. ऐक ना, मध्यंतरीनं मी एक लेख लिहिला होता, कोंड्याचा मांडा. हा लेख लिहिताना डोळ्यासमोर सर्वात आधी आला तो गावं, शहरं, इतर देवस्थानं किंवा आपली तीर्थक्षेत्र, सगळीकडे ओसंडून वाहणारे कचऱ्याचे ढीग. आपल्या गेल्या काही पिढ्यांनी कोंड्याचा मांडा करून निगुतीने केलेले व्यवहार आजकाल फार सहजीच निकाली निघाले असं मला वाटतं. कोंड्याचा मांडा ही एक वृत्ती आहे आणि ह्या वृत्तीवरून ही म्हण पडलेली की कोंड्याचा मांडा. पण आज अशी ही वृत्तीच आपली राहिलेली नाहीये. आपण त्याला म्हणजे म्हणलं ना की ती फार काळाच्या आड गेलेली आहे, पडद्याआड गेलेली आहे. त्यामुळं हे कचऱ्याचे ढीग वाढतायत असं एक माझं मत आहे. तुला काय वाटतं? बरोबर आहे. आजची कचऱ्याची समस्या अत्यंत घातक होत चालली आहे, हे तर खरंच आहे. पण सन्मानाने नको असलेली वस्तू नाहीशी करायची किंवा त्याला निरोप द्यायचा, हे कसं करायचं ते सांग ना जरा समजावून. ऐक ना, आता नुकतीच एक घडलेली गोष्ट आहे ती तुला मी सांगते. माझी एक मैत्रीण आहे, साधारण 65 ते 70च्या दरम्यान तिचं वय असेल. आणि मध्यंतरीनं करोनाच्या काळात तिचे मिस्टर एक्सपायर झाले. अर्थात तिला आठवण येते, ती कधी कधी खूप भावनाविवश पण होते. परवा तिचा असंच मला एकदा फोन आला की मला आठवण येते वगैरे. आणि मला आठवण आल्यानंतर तिने त्या दोघांचा झालेला त्यावेळेचा पत्रव्यवहार, लग्नाच्या आधीचा नंतरचा वेगळा असू शकेल, तर म्हणजे माझ्यापाशी त्याचा ठेवा म्हणून हाच आहे की आठवण आल्यावर तो पत्रांचा पसारा काढला आणि सगळं ते वाचत बसले. पण मला हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा परत भानावर आले तेव्हा मला असं वाटलं की मी ह्या पत्रांचं पुढे करणार काय आहे. बरोबर आहे ना? आणि हा प्रश्न खरं आहे, म्हणजे मलाही तिचा पटला की काय करायचं. इतक्या त्या दोघांच्या खाजगी नाजूक भावना आहेत, त्यात आपण कुणाला शेअरही करू शकणार नाही की मुलांबरोबर सुद्धा नको वाटत असं. मुलांना आणि मुलांना ह्या गोष्टीचं करायचं काय, हाही प्रश्न आहेच ना ग. नंतर
तर तिचा हा प्रश्न मला फार हे झाला की बरोबर आहे अगं, म्हणलं तू काय म्हणजे काय करायचं ह्या गोष्टीचं. तर ती मला म्हणाली की तू काय सांगशील ह्या याच्यावर. अर्थात माणूस आणि अतिसामान्य माणूस म्हणून पहिल्यांदा माझ्या मनात एक विध्वंसक विचार आला की एक तर आपण त्या काढून टाका नाहीतर जाळून टाका. पण ज्या ओलाव्या तिच्या भावनेचा जो ओलावा मी ऐकलेला होता तिच्या आवाजात म्हणून, तो ऐकता माझी काही हिंमत झाली नाही तिला हा पर्याय सांगायची. मी 2 मिनिटं विचार केला आणि तिला म्हणले की तू असं करू शकतेस की रात्रभर ही सगळी पत्र एका मोठ्या टबमध्ये घे आणि पाण्यात भिजवून ठेवून दे आणि उद्या सकाळी अर्थात त्याची शाई सगळी पाण्यात मिसळलेली असेल आणि कागदाचा लगदा झालेला असेल. तुझी छान बाग आहे, त्या बागेच्या ह्याच्यात तू हे सगळं मुळांशी घालून टाक. झाडांना खतापरी खत झालं. तुझ्या भावना ओल्या पण सुरक्षित राहिलेल्या आहेत. म्हणजे ग्रेसांच्या कवितेसारख्या की झाडांशी निजलो आपण, झाडातून पुन्हा उगवाया. म्हणजे इथे ही गोष्ट मला फार लागू पडल्यासारखी वाटते ना. मुख्य म्हणजे तिला ही गोष्ट खूप छान पटली आणि तिने ती अंमलातही आणली. तू हे जेव्हा सांगत होतीस ना तेव्हा ॲक्च्युली माझ्या मनात हा विचार आला की ते रामाची तस्वीर जी तू बघितलीस, अशा देवांच्या तस्वीरींचा पण आपण ॲक्च्युली असं अशा पद्धतीने विसर्जन करू शकतो की ते कुठेतरी कचरा कुंडीवर नेऊन ठेवण्यापेक्षा ही योग्य पद्धत आहे असं मला वाटतं. आणि तू जे म्हणतेस की नाही की आता हे अगदी खरं आहे की आपल्या भावना आता या घडीला काळाआड चाललेली ती जी जुनी गोष्ट आहे, वस्तू आहे, ते योग्य न्याय तू दिलायस त्या याला असं मला वाटतं. सत्व संपल्यावर ती गोष्ट म्हण किंवा पदार्थ म्हण निसत्व होतं, पण त्या निसत्वातल्या निकृष्टाला उत्कृष्ट बनवून त्याचं विसर्जन करायचं म्हणजेच कोंड्याचा मांडा करायचा असंच म्हणणं. अगदी अगदी खरं. म्हणजे इतकं तू सुंदर पद्धतीने हे मांडलंस की निकृष्टाला उत्कृष्ट करून त्याचं विसर्जन करणं म्हणजे कोंड्याचा मांडा. छान वृत्ती आहे ही खरं सांगायचं की एक प्रकारचा खरंच सन्मान आहे तो आपल्या. आणि हे आपल्या पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे ऍक्च्युली. खरंय. आता तू आपण सारखा तू लेखाचा उल्लेख करतोच आहेस, तर मला वाटतं आपण आपल्या प्रेक्षकांना लेख वाचून दाखवूया. चालेल चालेल. कोंड्याचा मांडा, लेखिका आपली मैत्रीण विधुला चौगुलकर. कोंड्याचा मांडा करणारी एक पिढी होती, आमच्या पिढीच्या अगदी जवळची. काही म्हणजे काही फेकायचं नाही या तत्वावर जीवन जगणारे, अशा जगण्यात धन्यता मानणारी आणि यालाच निगुतीने संसार करणं, घरदार सांभाळणं असं म्हणत शेवटपर्यंत कोंड्याचा मांडा करत चिवताईसारखे काडीकाडीने घरटं बांधणारे. अळूच्या, पालकाच्या, माठाच्या उरलेल्या जाडसर खाजऱ्या देठांची उकळत्या पाण्यात शिजवून आंबट दह्यात चटकदार कोशिंबीर करणारे. चाळलेल्या ज्वारीच्या पिठाचा कोंड्याचा डबा भरला की एखाद्या रविवारी सकाळी नाश्त्याला भरपूर लाल मिरची कढीपत्ता घालून खमंग पौष्टिक उपमा करणारी. कोंडा फायबर बर का, सोन्याचा मोलाचा. सुतळीचा बोटभर मिळालेला तुकडा वापरून संपलेल्या दोऱ्याच्या रिळाभोवती गुंडाळून वेळ प्रसंगी झटक्यात पुढे करणारी. झाडू सराट्याला एकत्र बांधायला अशाच गाठीच्या सुतळ्या हाताशी सहज पुरवणारी. सादळलेला चिवडा चुरमुऱ्यांची चटकदार सुशिला करून एक वेळची पूजा, पोटपूजा आरामात आटोपणारी. विरलेल्या चादरी, बेडशीटांच्या दुपारच्या मोकळ्या वेळेत पाय पुसणे, स्वयंपाकघरात हात पुसायची फडकी करून रिसायकल करणारी. वापरून झालेली लिंबाची सालं, शिककाईमध्ये वाळवून दळणारी आणि चहाचा चोथा, गुलाब आणि अबोलीत पसरून झाडांबरोबर किड्या मुंग्यांना देखील खाद्य पुरवणारी. उरलेल्या चिंध्या सुंदर कलाकुसरी शिवत छानसं पांघरून करणारी गोधडी आपली आजची. खरंय. साजूक तुपाच्या खमंग बेरीत भोपळा मिसळून खुसखुशीत घारगे रांधणारी. उरलेली भाजी आमटी कांदा कोथिंबिरीला संगतीत घेऊन झकास खमंग थालपीठ बनवणारी आणि घुसळून आलेला लोण्याचा गोळा आचेवर ठेवताना हाताला चिकटून बसणारं लोणी हातापायावर झिरवणारी. डाळा ओल्या कचऱ्याची समस्या भयंकर गंभीर आहे. हो की नाही.
म्हणजे हा कोंड्याचा मांडा किती इथे जाणीवपूर्वक हे झालेलं आहे. अगदी जाणवतं. अगदी. डालडा तुपाच्या डब्यात डाळी भरून वर्षाची बेगमी करणारी, बोनमिठाच्या डब्यातील पार्लेची बिस्किटं आल्या गेल्यांना चहा बरोबर देणारी, त्यावेळेचे एअरटाईट कंटेनर्स आहेत ते. निरुपयोगी वाटणाऱ्या वस्तूंचे, माणसांचे, नात्यांचे मूळ जपणारे. किती आणि काय सांगावं आठवावं तेवढं कमीच पडतं. वेळ आणि वृत्तीची अजब सांगड त्या पिढीपर्यंत नेटानं जपली गेली. सगळं आठवायचं कारण म्हणजे नजर टाकावी तिथपर्यंत वाहून जाणारे कचऱ्याचे ढिगारे, यूज अँड थ्रोची आजच्या घडीची मनोवृत्ती, कोंड्याचा मांडा करणारे आपले ते हात आणि आजचे गोष्टींचा वीट आल्या क्षणी उचलून फेकून देणारे हे आपले हात. खरंच इतकं परिवर्तन झालंय का या 2-1 पिढ्यात? नद्या, समुद्रकिनारे, आपलीच श्रद्धास्थाने, आजूबाजूचा राहता परिसर, एकही जागा आमच्या या कचऱ्यानं रिकामं सोडलेली नाही. इतका हा कचऱ्याचा भस्मासूर आपल्याच मातलेल्या मनोवृत्तीचे दर्शन घडवत असल्यासारखा जागोजागी अस्ताव्यस्त पसरलेला आहे. शिक्षण, पैसा अडका, प्रवास, लग्नकार्य अशी फारशी चैन न परवडणारी ती मागची पिढी जास्त संस्कारी, सुशिक्षित होती की आजची इंग्रजाळलेली, बेफिकीर, सतत व्यवस्थेवर ताण वाढवणारी, आपल्यातच दंग असणारी ही आमची पिढी सुशिक्षित आहे? इतका मोठा प्रश्न हा कोंड्याचा मांडा नक्कीच उभा करू शकतो, हो ना? काय म्हणणं तुझं यावर? सगळं खरं आहे ग, पण तू तो मागच्या पिढीपर्यंत हा कोंड्याचा मांड्याचा उल्लेख ठेवलायस ना, मला ते जरा खटकलं बघ. अरे वा, म्हणजे तू पण कोंड्याचा मांडा केलायस वाटतं. अगं आजही अगदी आपण काही प्रमाणात संसाराच्या सुरुवातीला हे केलंच की, पण आताच्या घडीची सहज उपलब्धता, हातात खेळणारा पैसा आणि मार्केटमध्ये रोज रोज नव्या नव्या येणाऱ्या वस्तू यांनी मोह पडतोच, आणि त्यामुळे एका वापरानंतर वस्तू टाकून देण्याकडे कल जरा जास्तच आहे. अगदी बरोबर आहे तुझा हा मुद्दा. वापरून झाल्यावर तो असा कचऱ्यात फेकण्याआधी मला असं वाटतं की आपण त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावू शकतो का, हा विचार आता प्रत्येकाने करायची वेळ आलेली आहे. खरं तर निसर्गाकडून आपण चांगल्या स्वरूपात घेतलेला एक तो भाव आहे. म्हणजे जसं माणूस म्हणतो ना की येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार आपण, तर येणे आणि जाणे यामधल्या प्रवासात निसर्गाने म्हण किंवा आपल्या कर्मानी म्हण किंवा ईश्वर कृपेने म्हण, आपल्याला ज्या पद्धतीने काही गोष्टी मिळालेल्या आहेत त्याचा छान आपण वापर केलेला आहे, आणि परत जेव्हा ते निसर्गाकडे परत द्यायची वेळ येते तेव्हा आपण त्याला तेवढ्या चांगल्या स्वरूपात, ज्या स्वरूपात घेतले त्या स्वरूपात देणं शक्य नाहीये, पण निदान सन्मानपूर्वक चांगल्या परिस्थितीत त्याला विसर्जित करावं, त्याची विल्हेवाट लावावी. इतका साधा आणि सोपा भाव हा कोंड्याचा मांडा जपतो. ही एक वृत्ती आहे, लक्षात घ्या प्रेक्षकांना, ही एक वृत्ती आहे. आपल्याला जे कर्मधर्म संयोगाने मिळालेले आहे ना त्याच्याप्रती कृतज्ञता जपणे आणि आदर बाळगून आपण मांडलेला पसारा आवरणे, आवरता घेणे आणि तो शक्य झाल्यास आपल्यातच जिरवणे, इतका साधा भाव म्हणजे कोंड्याचा मांडा करणे, हो की नाही? आणि अशा विधायक कार्यात आपल्या पिढीने पुढे होऊन ही जबाबदारी आता घ्यावी असं मला वाटतं. आणि ते काय एक चांगल्या फुटप्रिंट्स आपण पुढच्या पिढीसाठी कॅरी फॉरवर्ड करणार आहोत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर या आमच्या मताशी सहमत असाल तर आजचा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. काही बाहीच्या दुसऱ्या पर्वात आज आम्ही आपल्या पुढे कोंड्याचा मांडा हे पर्व सादर केलं. पुढील पुष्प घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला पुन्हा येऊ. या पुष्पाच्या सादरकर्त्या आहेत लेखिका विदुला जोगळीकर आणि सादरकर्ती मी मीनल तोंडगावकर. धन्यवाद. ऐक ना, आता तू छानपैकी लाल रंगाचा ड्रेस घातलाय, माझाही आणायचं पिवळा आलेला आहे. मला ना आपल्या दोघींकडे बघून 1-2 ओळी सुचल्या, करू सादर? हो. बघ निसर्गात वसंत चहू अंगाने बहरला, बघ निसर्गात वसंत चहू अंगाने बहरला, तुझ्यावर टपोरी गुलमोहर,
तुझ्यावर टपोरी गुलमोहर तर माझ्यावर पिवळा बहावा फुलला. वा वा क्या बात